होता होईल तेवढा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एवढी मोठी परीक्षा फी भरली, पेपरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च येणार आहे. त्यामुळे मित्रांनो काही का होईना अभ्यास चालू ठेवा आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर आपले पी-डी-एफ घेऊन टाका पहा. फक्त या ठिकाणी ₹399 ला मित्रांनो आपण ह्या पी-डी-एफ लॉन्च केलेल्या आहेत पहा. फोनपे, Google पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता जे काही पेपर झाले बघा, त्या पेपरला भरपूर प्रश्न आपल्या पी-डी-एफमधूनच आले होते पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायची. बघा यामध्ये तुम्हाला सगळे IMP पॉइंट्स त्याचबरोबर लेटेस्टच्या चालू घडामोडी सर्व काही मित्रांनो तुम्हाला या पी-डी-एफमध्ये मिळणार आहे पहा. बँकिंग सहकार, त्याच्यानंतर कृषी अर्थव्यवस्था सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच घ्या. पैशाकडे पाहू नका. आता एवढा खर्च केला एवढ्यासाठी बघायचं का नाही. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. खूप खूप चांगली जागा आहे मित्रांनो. कारण की या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत, त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जास्त काही सांगत नाही बघा. ज्याला गरज असेल खरोखर नोकरीची तो 100% घेईल. ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. आपल्या पेट्रोलला म्हणा किंवा कुठं जायला किंवा जेवायला बाहेर. जाऊ द्या जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाहीये? पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाहीये? तर चीन मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं चीन. सार्क म्हणजे पहा साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. याची स्थापना 8 डिसेंबर 1985 ला ढाका या ठिकाणी झाली पहा. मुख्यालय कुठं आहे तर काठमांडू या ठिकाणी. याचे सदस्य देश पहा भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान. एकूण 8 देश आहेत पहा. 2014 नंतर सार्कची एकही परिषद या ठिकाणी पार पडली नाही पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 डो जीन्स. लक्षात ठेवायचं त्याला आपण डाऊ जोन्स सुद्धा म्हणतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं डो जीन्स. तृतीय क्षेत्राला कशाचा समावेश होतो? बघा जे काही तृतीय क्षेत्र आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो बँकिंग या क्षेत्राचा समावेश होतो पहा. प्राथमिक क्षेत्र काय मध्ये तर कृषी आणि जे काही कृषी संलग्न व्यवसाय त्यामध्ये प्राथमिक आहे. द्वितीय जर पाहिलं मित्रांनो, तर मित्रांनो द्वितीय क्षेत्रामध्ये बांधकाम, वीज आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्री, बँकिंग, व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण याचा समावेश होतो पहा. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील उद्योगांना समान वाव. लक्षात ठेवा मित्रांनो, समान वाव. तर बघा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकार स्वतः उद्योग चालवते आणि खाजगी क्षेत्राला व्यवसायाची मोकळीक देते. याचं उदाहरण म्हणजे आपला भारत. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर मित्रांनो कोणती नाही? तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 आयात निर्यात पद्धती. लक्षात ठेवा आयात निर्यात पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 मुख्य पद्धतीत पहा उत्पादन पद्धती, उत्पन्न आणि उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं? तर अर्थशास्त्राचं जनक कोणाला मानलं जातं? ॲडम स्मिथ यांना मित्रांनो मानलं जातं पहा. समजलं? ॲडम स्मिथ. तर मित्रांनो ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन काय प्रश्न आहे पहा वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला आणि अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. दादाभाई नौरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत. कोण? दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, की देशाच्या भौगोलिक काय प्रश्न आहे पहा, की देशाच्या भौगोलिक सीमेच्या जे काही आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचा बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे काय? याला काय म्हटलं जातं? तर जी-डी-पी असं म्हटलं जातं. पहा लक्षात ठेवा जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. बघा जी-डी-पी म्हणजेच एका वर्षामध्ये देशाच्या सीमेच्या आत उत्पादित वस्तू आणि सेवाचं मूल्य जी-एन-पीमध्ये परदेशात मिळवलेल्या उत्पन्नाचा यामध्ये समावेश होतो पहा. अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अमर्त्य सेन मित्रांनो अर्थशास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अर्थशास्त्र. सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार,
जी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजेल. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजेल. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. अमर्त्य सेन मित्रांनो यांना कल्याणकारी अर्थशास्त्रासाठी 1998 मध्ये नोबेल पारितोषिक आणि 1999 मध्ये भारतरत्न सुद्धा या ठिकाणी मिळाला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसं केलं जातं? तर हे मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्था पर्याय क्रमांक 2 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताने स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव स्वीकारून मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग निवडला, जो 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मानवी विकास निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने कोणते निकष विचारात घेतले जातात? तर पहा मित्रांनो, कोणकोणते घेतले जातात? आर्थिक निकष बघा, आर्थिक निकष, त्याच्यानंतर आरोग्य, त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा कालावधी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मानव विकास निर्देशांक मध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे 3 मुख्य घटक या ठिकाणी विचारात घेतले जातात. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की व्ही कुरियन हे जे काही नाव आहे कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे. व्ही कुरियन हे नाव ऑप्शन क्रमांक 4 धवल क्रांतीशी संबंधित आहे. काय? धवल क्रांती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो वाढीव दूध उत्पादन आणि संकलन हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. वाढीव दूध उत्पादन आणि संकलन याचं योग्य उत्तर आहे. 1970 मध्ये सुरू झालेल्या ऑपरेशन फ्लडमुळे भारतामध्ये आज जगातील प्रमुख दूध उत्पादक देश बनलेला आहे पहा आपला भारत देश. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रघुराम राजन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे अर्थशास्त्र पर्याय क्रमांक 4 अर्थशास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. रघुराम राजन हे RBIचे माजी गव्हर्नर आणि IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. पुढे तर मित्रांनो याला काय म्हटलं जातं? तर पर्याय क्रमांक 3 उदारीकरण असं म्हटलं जातं पहा. लक्षात ठेवा, उदारीकरण हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 मुख्य आधारस्तंभ होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वस्तू आणि सेवा कराशी GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? चला त्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे, की GST संदर्भामध्ये कोणती घटना दुरुस्ती आहे? व्हेरी गुड मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 101वी घटना दुरुस्ती. वस्तू व सेवा कर GST साठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हा एक अप्रत्यक्ष कर असून भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून हा लागू झाला. तारीख पण लक्षात ठेवा, 1 जुलै 2017. आणि 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. GST कर लागू करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे पहा. आणि मित्रांनो GST हा एक अप्रत्यक्ष कर सुद्धा आहे पहा, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नावरील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 प्राप्तिकर हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? प्राप्तिकर. बघा प्राप्तिकर हा वैयक्तिक आयकर केंद्र सरकारद्वारे आकारला आणि वसूल केला जातो, ज्याला उत्पन्नाचा वाटा राज्यांनाही दिला जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की वांचू समिती कशाशी संबंधित आहे? ही मित्रांनो प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. कशाशी? प्रत्यक्ष कर. वांचू समिती प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. तसेच एलकेजा समिती अप्रत्यक्ष आणि चोक्सी समिती प्रत्यक्ष कराशी संबंधित आहेत पहा. हे सगळ्या समित्या मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कितवी 101वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ही पाहिलं तर
वस्तू व सेवा कर आपल्या याचं बरोबर उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 4 वस्तू आणि सेवा कर. चला मित्रांनो, आणि 1 जुलै 2017 पासून लागू झाली ही पण तारीख लक्षात ठेवायची आपल्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एकाच राज्यामधील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, CGST. पर्याय क्रमांक 2 CGST. एकाच राज्यामधील व्यापारासाठी केंद्र सरकारकडून CGST जो काही कर आहे बघा तो आकारला जातो पहा. समजलं CGST. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? तर 2004 मध्ये. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो काही कर आहे हा केळकर समिती. पर्याय क्रमांक 1 केळकर समिती. केळकर समितीची स्थापना 2002 मध्ये करण्यात आली. या समितीने कर प्रणाली जे काही बघा बदल करण्याची शिफारस केली आणि GST हा कर सुचवला. व्हॅटऐवजी GST. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? चला खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे की GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GSTचं पूर्ण रूप काय आहे पहा? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू आणि सेवा कर. पुढील पिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी असं म्हणतात? मित्रांनो त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात? छुपी आणि प्रच्छन्न बेरोजगारी म्हणून ओळखलं जातं पहा. गरजेपेक्षा जास्त कामगार एकाच कामामध्ये गुंतलेले असतात, ज्यामुळे अतिरिक्त कामांची सीमांत उत्पादकता काय असते? शून्य असते. हे आपल्याला शेतीमध्ये दिसून येतं पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, फिलिक्स वक्ररेषा काय दर्शवते? बघा फिलिक्स वक्ररेषा काय दर्शवते? त्याचं योग्य उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 4 बेरोजगारीचा दर आणि चलनवाढ यांचं काय पहा? व्यस्त प्रमाण दर्शवते पहा. फिलिक्स इंग्लंडमधील चलनवाढ आणि बेरोजगारीचा अभ्यास करून ही वक्ररेषा मांडलेली. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? जिनिव्हा या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी याची स्थापना 1 जानेवारी 1995 ला झाली पहा. सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? तर मित्रांनो लक्षात ठेवायचे, अफगाणिस्तान याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. 2007 मध्ये अफगाणिस्तान हा मित्रांनो 8वा सदस्य देश बनला होता पहा. जागतिक बँकेचं म्हणजे जी काही वर्ल्ड बँक आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, जागतिक बँकेचं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3 वॉशिंग्टन DC. लक्षात ठेवायचं आपल्याला वॉशिंग्टन DC याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. 27 डिसेंबर 1945 रोजी जागतिक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांना ब्रेटन वूडच्या जुळ्या बहिणी म्हणतात पहा. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्था उदारपणे कर्ज देणारी खिडकी असं म्हटलं जातं? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय विकास संस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंतरराष्ट्रीय विकास संस्था. 1960 रोजी गरीब राष्ट्रांना कमी करण्यासाठी मदत करणे मित्रांनो IDAचं उद्दिष्ट आहे पहा. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर जिनिव्हा या मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा. तर बघा UNOचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी पहा आणि मुख्यालय न्यूयॉर्क येथे पहा. याची स्थापना 1945 ला झाली. पुढील प्रश्न मित्रांनो, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? तर पर्याय क्रमांक 3 भारत मित्रांनो याचं काय पहा? बरोबर उत्तर लक्षात ठेवायचंय भारत. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, 1 जानेवारी 1985 रोजी GATT गॅट कराराचं रूपांतर कशामध्ये झालं? मित्रांनो कशामध्ये झालं? तर लक्षात ठेवायचे पहा ऑप्शन क्रमांक 3 WTO. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी 164 देशाचे सदस्य आहेत पहा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना कधी झाली? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो 27 डिसेंबर 1945 ला IMF याला काय म्हणतात? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. वॉशिंग्टनमध्ये याचं मुख्यालय पहा. IMF ची स्थापना बेल्टन वूड्स परिषदेमध्ये झाली होती. पुढील प्रश्न मित्रांनो की CRISIL कोणत्या प्रकारची संस्था आहे मित्रांनो ही? तर मित्रांनो पत दर्जा मापन संस्था आहे पहा. क्रेडिट रेटिंग एजन्सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड ही भारतातील पहिली पत दर्जा ठरवणारी काय संस्था आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो की ट्रिप्स आणि
ट्रिमस या कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? मित्रांनो, ह्या WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी काय पहा निगडीत पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की स्पेशल ड्राइंग राईट्स कोणामार्फत प्रचलित केले जातात? तर मित्रांनो, हे कोणामार्फत प्रचलित केले जातात? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पर्याय क्रमांक 1 याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. SDRला कागदी सोने किंवा पेपर गोल्ड असं म्हणतात. याची किंमत डॉलर, पाऊंड, युरो, युएन इत्यादी चलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिली वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी भरली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रिओ डी जानेरो बघा या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद भरली होती पहा. चला पुढील प्रश्न आहे पहा मित्रांनो, रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो जिनिव्हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा. रेड क्रॉस संघटनेची स्थापना 1863 ला झाली पहा. कधी? 1863 ला झाली. आणि मित्रांनो हेनरी डुनेंट आणि गुप्ते यांनी केली होती पहा. ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था आहे. या संघटनेचा सर्वाधिक 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे पहा. रेड क्रॉसला 3 वेळा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, जपानचं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा जपान. सुरक्षा समितीवर 5 कायमस्वरूपी देश आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी विचारलं आपल्याला कोणत्या देशाचा समावेश होत नाही. तर जपान मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. जपानचा या ठिकाणी समावेश होत नाही विचारलंय. आहे नाही नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कुठे घेतली जाते? तर दावोस. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा मित्रांनो, दावोस हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. काय? दावोस. याची स्थापना जानेवारी 1971 ला झाली पहा. ही संस्था बघा जागतिक जोखीम अहवाल प्रशिक्षित करते पहा. प्रकाशित करते. चला प्रकाशित. पुढील प्रश्न मित्रांनो, IRDAI ही संस्था कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ही विम्याशी निगडीत आहे पहा. लक्षात ठेवायचं इन्शुरन्स. आलं लक्षात? याची स्थापना 1999 ला झाली. मुख्यालय हैदराबादला आहे. विमा क्षेत्राचे नियमन करणे हे काय करते? मुख्य काम करते पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही विम्याशी संबंधित आहे पहा. पर्याय क्रमांक 2 जीवन विमा याचं काय पहा योग्य उत्तर होईल पहा. LIC ची स्थापना 1 सप्टेंबर 1956 ला झाली पहा. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. मित्रांनो LIC केंद्र सरकारची विमा कंपनी आहे. LIC जीवन विम्याशी निगडीत पहा. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? मित्रांनो भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 ला झाली पहा. पर्याय क्रमांक 3 15 मार्च 1950 ला भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली होती पहा. नियोजन आयोग हे असंवैधानिक किंवा घटनाबाह्य होता. पहिले अध्यक्ष पंडित नेहरू होते आणि सध्या कोणी सध्याची जी काही जागा आहे मित्रांनो नियोजन आयोगाची, आता ते नीती आयोगाने घेतलेली. कधीपासून? 1 जानेवारी 2015 पासून. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की भारतामधील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर के.सी. नियोगी. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा मित्रांनो, के.सी. नियोगी हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पहिला वित्त आयोग 1951 ला झाला होता. याचा कालावधी होता 1992 ते 1957. भारतीय संविधानामधील कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते पहा. सध्याच्या 16व्या वित्त आयोग आहे बघा. याची स्थापना जर पाहिली तर 16वा वित्त आयोग आहे पहा. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात मित्रांनो? तर जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात जिल्हा अधिकारी. पर्याय क्रमांक 1 जिल्हा अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नीती आयोगाचं विस्तारित रूप काय आहे? नीती आयोगाचं विस्तारित रूप काय आहे? तर बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी पहा. याची स्थापना 1992 ला झाली. मुंबई भारतामधील आघाड्याचं स्टॉक एक्सचेंज आहे पहा. NSE आणि BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. पुढील प्रश्न एकदम सोपा आहे, की नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात.
नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला विचारले 14व्या. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, 14व्या वित्त आयोगाचे होते वाय व्ही रेड्डी. लक्षात ठेवा, वाय व्ही रेड्डी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आहेत पहा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे पहा मित्रांनो, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. लक्षात ठेवायचे पहा या ठिकाणी. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. बघा रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.